माझ्या क्लासमध्ये सुमन हेमाडी नावाची एक मुलगी आली. ज्या सुमन हेमाडीबद्दल मला केशवराव भोळे संगीतकार, थोर संगीतकार, तर त्यांनी मला सांगितलं की हिचा आवाज तुम्ही ऐका आणि काहीतरी चांगलं काम हिच्याकडनं करून घ्या. मी तिला लवकरच आकाशवाणीवरच घ्यायला लावणार आहे. मी तिची पहिल्यांदा टेस्ट म्हणून नाही, पण तिला पहिल्यांदा गाणं म्हणायला सांगितलं. आणि त्यावेळेला माझ्या मनावरचं जे इम्प्रेशन होतं ते असं होतं की तिचा आवाज कोवळा आहे, पण आवाजात एक सुरेलपणाची एक नैसर्गिक जात आहे. कधी कधी सुरेलपणा येतो नंतर, पण हा ती सूर लावायची तोच मुळी सुरेलपणाशी एकदम निगडीत असा असायचा. मग पुढे मला आठवतं आहे की HMVमध्ये तिची पहिली रेकॉर्ड मी काढली. ती होती पक्षिणी प्रभाती चारी अशी जाय, नंतर मधुवंतीच्या सुरासुरातून, नंतर हरी आला ग माझ्या अंगणी. मला एक मराठी चित्रपट संगीत दिग्दर्शनासाठी मिळाला. त्या चित्रपटाचं नाव होतं शुक्राची चांदणी. प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे, मला हवे ते आहे आणि नको तेही आहे, असं मी लिहिलं. आणि ते गाणं आजची जिच्या कार्याबद्दल तिचा सत्कार होतो आहे ती गायिका त्यावेळेला मला पहिल्यांदा आवाजासाठी म्हणून मिळाली, सुमन हेमाडी. तर तिच्या बाबतीत जर म्हणायचं झालं त्याची ग्रहणशक्ती एवढी जबरदस्त की तुम्ही ओळ म्हणा जशीच्या तशी ती म्हणणार, त्यातल्या सगळ्या बारकाव्या सकट हा एक भाग. आणि दुसरं धारणाशक्ती, एकदा म्हटलेलं पुन्हाही तिला म्हणायचं झालं तरी ती म्हणेल. कधी कधी काही आर्टिस्ट असं असतं गाणाऱ्या लोकांचं की शिकवताना झटकन शिकतात पण झटकन विसरतात. तर सुमनच्या बाबतीत ही ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, की धारणाशक्ती त्याबरोबर आहे आणि समजही लवकर येतो तिला, कुठल्याही गोष्टीचं आकलन झटकन, आणि तसंच्या तसं पुन्हा प्रक्षेपण, पुन्हा आपल्या आवाजातून ते गाणं, हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. हिंदी चित्रपटात जे मराठी आर्टिस्ट येतात ते आधी मराठीत यश मिळवतात आणि नंतर हिंदीत जातात. पण सुमन कल्याणपूर याला अपवाद आहेत. त्यांची गायिका म्हणून जी करिअर सुरू झाली ती हिंदी सिनेमात. उपेंद्राच्या संगीतात कधी सुमनबाईंचा आवाज ऐकू आलेला नाही. पण एक मंगू नावाचा चित्रपट होता, त्यात एक गाणं संगीतकार मोहम्मद शफीने केलं होतं आणि ते गाणं सुमनबाईंनी गायलं होतं. आणि ते त्यांचं हिंदी सिनेमातलं पहिलं गाणं. आणि त्यात एक दरवाजा नावाचा चित्रपट आला होता ज्याचे संगीतकार होते नाशाद, त्यातही त्यांनी गाणं गायलं. आता गंमत पहा, लताबाई पुरस्कार ह्यांना मिळाला सुमनजींना. आणि लताबाईंचा आवाजही कधी ओपीच्या संगीतात ऐकू आलेला नाही, नय्यर यांच्या. पण एक मेहबूबा नावाचा चित्रपट आला होता शम्मी कपूरचा आणि नलीन जयवंत होत्या त्यात, आणि त्यात गाणी लताबाईंची होती. ती गाणी रोशनने केली होती आणि मराठीत त्या ज्या पहिल्यांदा आल्या ते वसंत पवारांचं संगीत होतं. पसंताई मुलगी नावाचा चित्रपट होता. आता लताबाईंच्या ह्याची एक गंमत पहा, लताबाईंचा आदर्श सगळ्याच गायिकांच्या समोर होताच, सुमनजींच्या समोर होताच. पण दोघींचं गाणं एकाच पिक्चरमध्ये आलं. एक चांद नावाचं पिक्चर 58-59ला आलं होतं, हेमंत कुमारचं म्युझिक. त्या दोघींनी मिळून एकच गाणं गायलं. पण एक असा पिरियड होता की लताबाईंना पर्याय, लताबाईंची जी गाणी असतील तर त्याला लताबाईंची तारीख नसेल, तर तिथं सुमनजींना पर्याय नव्हता. आता सुमनबाईविषयीचं बोलण्याचं झालं तर माझी सुमनबाईची म्हणजे सुमन हेमाडी होत्या तेव्हापासून माझा त्यांचा परिचय आहे. HMVमध्ये मी त्यांची थोडी बहुत गाणी केली. त्यानंतर काही पिक्चरमध्ये पण मी काही गाणी केलेली आहेत. देवा द्या तुझी की शुद्ध दैवलीला, लागून दृष्ट माझी माझ्याच वैभवाला, हे गदी माडगुळकरांचं गाणं आहे आणि ते बोलकी बाहुलीमधलं आहे. ते गायल्या होत्या, अप्रतिम गायल्या त्या. आणि त्याच्याशिवाय मी HMVमध्ये काही त्यांची रेकॉर्डिंग केली. उदाहरणार्थ मी चंचल होऊन आले, हे गाणं मंगेश पाडगावकरांचं आहे. बोलून प्रेम बोल तू लाविला असं छंद. सुमनताई प्रत्येक गाणं माझं चांगलं गायलं. माझ्यापेक्षा दशरथ पुजारींनी त्यांची खूप चांगली चांगली गाणी केलेली आहेत. आणि दुर्दैव आहे की आज दशरथ पुजारी इथे नाही, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी बोलणारं कोणी नाही आहे. पण दशरथ पुजारी मी खूप अप्रतिम गाणी
जी केलेली आहेत ती सुमनबाईची केलेली आहेत. सुमन जी का और मेरा एसोसिएशन कम से कम 12-13 साल से तो है, और उन्होंने मेरी काफ़ी पिक्चरों में गाने गाए हैं. उनमें से 2-3 मुझे अभी याद है, बहुत मतलब बहुत पॉपुलर हुए थे. एक था बरखा रानी या बरखा बैरन जरा जम के बरसो, और एक था फिल्म दादा का अल्लाह रहम करना मौला तू रहम करना, और तीसरा भी बहुत चला था पानी में जले मेरा गोरा बदन पानी में. नहीं, सुमन जी बहुत अच्छा गाती हैं और पब्लिक भी जानती है कि वो बहुत अच्छा गाती हैं. 1-2 बार तो मुझसे लोगों ने पूछा कि ये आपका जो गाना अल्लाह रहम करना किसने गाया, तो मैंने कहा सुमन कल्याणपुर ने. तो कहने लगे नहीं, हम समझते थे कि शायद लता दीदी ने गाया है. तो इसका मतलब कि बहुत अच्छा गाती है, जो लता दीदी से भी थोड़ा इनको कंपेयर किया जाता था. बहुत अच्छी आवाज़, बहुत प्यारी आवाज़, और उनमें जहाँ जहाँ बड़े बड़े संगीतकारों के साथ उन्होंने गाया, बहुत पॉपुलर नगमात उनके हुए हैं. संगीत में बहुत गाने बहुत पॉपुलर हुए हैं, हिट हुए हैं. मेरे साथ भी कुछ गाने उन्होंने अपनी आवाज़ दी हमें और बहुत हिट हुए, मेरे साथ भी हिट हुए. आपको वो डुएट याद होगा रफ़ी साहब के साथ, मोहब्बत जिसको कहते हैं. तो गाया तो उन्होंने बहुत अच्छा, और रफ़ी साहब ने बचा उसमें ऊँ हूँ ठहरिए होश में आलूं तो चले जाइएगा. और उसमें एक सोलो गाना था जो हम पे गुजरती है तन्हा किसे समझाएं, बड़ा प्यारा गाया इन्होंने. उसी में एक मुजरी की शक्ल में सुमन जी की आवाज़ है और मुबारक जी की आवाज़ है. महफिल में आप आए जैसे कि चांद आया. तो ये सारे नगमात बहुत पसंद किए गए. फिर फिल्म शगुन में पर्वतों के पेड़ों पर शाम का बसेरा है, ज़िंदगी जुल्म सही जहर सही. तो ये बहुत नगमा पसंद किया गया. बुझा दिए हैं सब अपने हाथों मोहब्बतों के दिए जलाकर. बस हमारे हिस्से में तो सुमन जी इतना ही आई, लेकिन बहुत उनमें डेडिकेशन है, बहुत मेहनती हैं. और जिस तरह कोई संगीतकार चाहे गवाना वो उसी तरह गाती हैं.